नमस्कार, मी सौ रुपाली सुरेंद्र खडकीकर। आज या स्पर्धेमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या परंतु लुप्त होत जाणाऱ्या पाककृती ह्या विषयाची निवड केली आहे। ह्या विषयासाठी मी निवडलेले माझ्या ह्या पाककृतीचं नाव आहे सोजी आणि नारळाचं सार। सोजीसाठी साहित्य समजून घेऊया। अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, चवीपुरता सैंधव मीठ, तुपाच्या फोडणीसाठी साजूक तूप आणि जिरे। डाळ आणि तांदूळ मिळून आपले 1 वाटी साहित्य होते, त्यामुळे पाणी शिजवण्यासाठी पाणी आपल्याला 3 वाटी लागणार आहे आणि ढवळण्यासाठी कालथा। नारळाच्या सारासाठीचं साहित्य: अर्धी नारळाची वाटीचा हा नारळाचा चव, तुपाच्या फोडणीसाठी तूप, जिरे, सैंधव, 2 मिऱ्यांची मिरपूड, कढीपाला आणि हे 2 कोकम आपण भिजवून आधीच ठेवलेले आहेत। फोडणीसाठी लागणारं फोडणी पात्र आणि नारळाचं जे सार बनवायचं आहे ते पात्र। वरून आपल्याला फक्त सजावटीसाठी कोथिंबीर वापरायची आहे। कृती करताना प्रथम आपल्याला हे जे डाळ तांदूळ आपण घेतलं आहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हे डाळ तांदूळ आता आपलं धुवून झालं आहे। आता आपण गॅसकडे वळूया। पहिल्यांदा गॅस लावून घेतलाय। आता तुपाच्या फोडणीसाठी आपल्याला पहिल्यांदा तूप या भांड्यामध्ये घालून घ्यायचं। अगदी अर्धा चमचा तूप पुरे होतं। तूप व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला फोडणीसाठी हे जिरे घ्यायचे। तूप आता चांगलं तापलंय, ह्याच्यात जिरे टाकून घेऊ। या जिऱ्याच्या फोडणीवर आपल्याला हे धुतलेलं डाळ तांदूळ साधारण परतून घ्यायचं। व्यवस्थित आपल्याला तुपावर हे डाळ तांदूळ परतून घ्यायचं। व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे आधी मोजून ठेवलेलं पाणी आहे, डाळ आणि तांदूळ 1 वाटी आणि पाणी 3 वाट्या, हे पाणी आपल्याला ह्या सोजीमध्ये घालून घ्यायचं आहे। एरवी आपण पाणी गरम करून घालतो, पण इथे आपल्याला पाणी गरम नाही करून घालायचं, कारण हे जे पाणी आहे ह्या पाण्याने आपली ही जी सोजी आहे ही मऊसरच शिजली पाहिजे आणि ती तशी शिजते, म्हणून पाणी गरम करून घालायची काही गरज नाही आहे। आता इथे उकळी यायला सुरुवात झाली आहे। गॅस मीडियम करायचा आणि जे आता आपण मगाशी सैंधव इथे घेतलं होतं हे सैंधव आपण ह्याच्यामध्ये आधीच घालून घ्यायचं आहे। एरवी आपण शिजवताना मीठ घालत नाही, कारण पदार्थ नीटसर शिजत नाही, पण इथे पाणी जास्त घेतल्यामुळे हे सुजीमध्ये व्यवस्थित शिजतं। असंही हे सैंधवाचं फक्त इथे चव देणे हे काम आहे। खारटपणा जरी इथे सुजीला कमी असला तरी चालतो। इथे आता व्यवस्थित उकळी आलेली आहे। गॅस मंद केलाय। आता ह्या सोजीला आपल्याला शिजायला वेळ लागेल, तोपर्यंत आपण ह्याला साधारण झाकून ठेवायचं आहे। पूर्ण झाकलं तर हे पाणी आपल्याला खाली आलेलं नको आहे, त्यामुळे आपल्याला सावधानी घ्यायला पाहिजे की पाणी बाहेर येता कामा नये, पण ती झाकलेली राहिली पाहिजे। ती सोजी आपली शिजते, तोपर्यंत आपण पुढे आता ह्या नारळाच्या साराची तयारी करून घेऊया। नारळाच्या साराचा करण्यासाठी हा चव मी ह्या मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे आणि नारळाचं जे दूध आहे ते मी ह्या पातेल्यामध्ये या गाळण्याने गाळून घेणार आहे। आता नारळाच्या सारासाठी आपण हे नारळाचं दूध घेतलेलं आहे। ह्या नारळाच्या दुधामध्ये पहिलं 1 दूध आणि त्याच्यानंतर 2दा पाणी घालून नारळ ढवळून पुन्हा ते 2 वेळेला पाणी गाळून ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे। तर ह्याची जी क्वांटिटी आहे ही 2 माणसांपुरता पुरू शकते। तर आता आपण फोडणीकडे वळूया, कारण आपल्याला
ह्या साराला उकळी नाही आणायची, तर वरनं फक्त फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रथम इथे आपण गॅस लावून घेऊया. फोडणीच्या भांड्याखाली जरा तापू द्यायचंय. भांडं चांगलं तापलेलं दिसते. अर्धा चमचा किंवा अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा कमी, म्हणजे जसं आपला नारळाचा चव जितक्या लोकांसाठी आपण तो गाळून त्याचा नारळाचा सार काढून घेतलेला आहे किंवा कोळ काढून घेतलाय, त्या प्रमाणातच आपल्याला तूप घ्यायचं आहे. कारण तूप फारही घेऊन चालणार नाही आपल्याला. ह्या तापलेल्या तुपामध्ये जिरे घालायचे आणि इथे आपण कढीपाल्याची पानं घेतलेली आहेत, ती पानं घालायची, चांगली तडतडू द्यायचे. याच्या आधी आपल्याला आता इथे ह्या कोकमाच्या आगळ जो आपण काढलेला 2 कोकमाचा आगळ, तो आपल्याला नारळाच्या कोळामध्ये घालून घ्यायचा आहे. तो अतिशय कमी घालायचा आहे चवीपुरता, कारण आपल्याला कोकमाचं सार करायचं नाही आहे, तर आपल्याला नारळाचं सार करायचं आहे. इथे जे मी 2 मिरी वाटून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि हे आपलं सैंधव घातलेलं आहे. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं. इकडे आपली फोडणी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता ही फोडणी ह्याच्यावर आपल्याला घालून घ्यायची आहे. व्यवस्थित आपलं हे सैंधव ह्याच्यामध्ये विरघळेल असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. नारळाचं सार आपलं तयार आहे. इथे आपली सोजी ही व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे आणि याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता अशा प्रकारे आपलं नारळाचं सार आणि ही सोजी वाढण्यासाठी तयार आहे. त्याच्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं केळीचं पान घेतलं आहे आणि द्रोण घेतलं आहे. प्रथम आपण कधीही द्रव पदार्थ पानात वाढतो किंवा नुसता भात पानात वाढत नाही, म्हणून आपण आधी सार वाढायचं आहे. सजावटीसाठी इथे आपण थोडी कोथिंबिरीची पानं ह्याच्यावर घालणार आहोत. पण काळजी अशी घ्यायची की ह्या कोथिंबिरीला फुलं आलेली नसली पाहिजेत. आणि अशी ही वाफळलेली सोजी डाव्या बाजूला पानाच्या मधोमध वाढायची. वरून ह्याच्यावर तूप घालण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपण ही निर्लप पद्धतीने बनवलेली आहे. आता ह्या सोजीचं महत्त्व असं, पूर्वी माझी आजी वयाच्या 92व्या वर्षीपर्यंत ती श्रावणी सोमवार करायची. हे श्रावणी सोमवार तिचे निर्जळी उपवास असायचे. दिवसभर पोटात काहीही अन्न नसायचं आणि सूर्यास्तानंतर अगदी 7 वाजता ती स्वतः सोजी स्वतःच्या हाताने बनवून खायची. त्यामुळे हे निर्लप धान्य फराळ म्हणून ती त्याच्यावर उपास सोडायची. दिवसभर अन्न पोटात नसल्यानंतर असा सकस आहार आणि सात्विक आहार ही पाककृती मी तिच्याकडून लहानपणी शिकलेली आहे. असा हा सकस आणि सात्विक आहार पचायलाही हलका. मी बऱ्याच अशा पाककृती पाहिल्या आहेत की ज्या लुप्त होत चालल्या आहेत. त्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर त्या बनवायला अवघड आहेत, वेळखाऊ आहेत, किंवा त्याच्यातले जे पदार्थ जिन्नस आहेत ते मिळण्यासाठी अवघड असतात. पण ही जी आपण पाककृती घेतली आहे ती पचायलाही सोपी आहे, बनवायलाही सोपी आहे आणि तसंच ही आपण नुसतंच उपास करणाऱ्या लोकांसाठी महत्त्व नाही राहत, तर जे आजारी माणसं असतील त्यांच्या तोंडाला चव येण्यासाठी, त्याच्यानंतर जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी देखील हा पौष्टिक आहार म्हणून ठरू शकतो. धन्यवाद.